वाजलेत तर ते लास्टच्या बेंचवर बसले. त्याचं काय ते बाजूच्याला कोपर मारताय. तू बोलला म्हणून मी आलो. मी तर काल शाळेत पण आलो नव्हतो. तू बोलला चल कोणीतरी येणार आहे, चल कोणीतरी येणार आहे, आपल्याला काहीतरी सांगणार आहे म्हणून मी आलो. कशाला बोलवलंस मला, कशाला बोलवलंस मला? दार वाक्य बोलून गेलो. कोणतरी आलं होतं गाई, काहीतरी सांगत होतं, पण काय बी कळालं नाही. आता कसं समजवायचं, कसं सांगायचं? मला ज्यांना काहीतरी द्यायचंय मला त्यांच्यातलं व्हायला लागणार आहे की नाही. मला त्यांना काय हवंय तेच द्यायला लागणार. आता सोनं 1,60,000 रुपये तोळ झाले. मी गावाच्या वस्तीत जाऊन विकायला घेतलं, कोण घेणार आहे का? मग त्यांना काय पाहिजे तेच दिलं पाहिजे. आज मराठी भाषा गौरव दिन. काय आज मराठी भाषा राजभाषा, मराठी राजभाषा दिन पण असतो आणि मराठी भाषा गौरव दिन पण असतो, है की नाही? आज काय तारीख आहे? महिना. आज कोणाचा वाढदिवस आहे? कोण बोलला माझा? जरा त्याला हॅपी बर्थडे करा. चल चॉकलेट वाट. बॅक टू द पॉइंट. या आपल्या मुद्द्यावर. जोर जबरदस्ती करून मी कोणालाच भाषा शिकवू शकत. मग आता तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मातृभाषा का आवडते. आपल्याला मातृभाषा का आवडते आणि इथूनच मराठी भाषेचा इतिहास किती टप्प्यांमध्ये झालाय तो आपण हळूहळू हळूहळू घेणार. पण सर्वात आधी मातृभाषा. आणि तिला मातृभाषाच का म्हणतात? जन्मापासून बोलतो म्हणून मातृभाषा आहे का? एखादा आपला मराठी माणूस अमेरिकेत राहायला गेला आणि तो जन्मापासून इंग्रजीच बोलला, मग त्याची मातृभाषा इंग्रजी होईल का? मातृभाषेमध्ये पहिला टप्पा आहे मातृ. मातृ म्हणजे मा. मा म्हणजे आई, जननी, जिने आपल्याला जन्म दिला. आणि आपल्याला पहिला शब्द कोण शिकवते? आपण जेव्हा पहिला शब्द तोंडातून बाहेर काढतो तो कोणी शिकवलेला असतो? आणि म्हणून तिला आपण काय म्हणतो? अरे मातृभाषा. म्हणून आपण तिला काय म्हणतो? मातृभाषा. लहान बाळ असतं, रोज त्याला आई सांगते आले ले ले ले, अब दादा आला, दादा आला. हे बाळ रोज बघत असत की हे एक आलं ना कोणी, काय ही बाई मला काय सांगते? दादा आला, दादा आला. रोज असत आला आला, कोणाचा दादा आला, कोणाचा दादा आला. आणि मग तोंडातून पहिला शब्द त्याच्या निघतो दादा. पहिला शब्द आईने शिकवलेला, पहिला शब्द जो त्याने रोज ऐकलेला. आणि मग तिथून त्याच्या मातृभाषेचा प्रवास सुरू होतो. आई जबरदस्ती करते का त्या लहान बाळाला? हा बघा आला, हा तुझा दादा, बोल दादा, बोल दादा. म्हणजे गायची जोर जबरदस्ती करून कधी शिकवली जात नाही. जी जोर जबरदस्ती करून कधी शिकवली जात नाही ती आपली मातृभाषा. आपल्याला कधी टेन्शन येतं का मराठीच्या तासाला? खरंच सांगा, कोणाला टेन्शन येतं का? कोणाला टेन्शन येतं मराठीच्या तासाला? आता मराठीचा तास आहे,
आणि तो जर इंग्लिशचा असेल तर किती जणांना नाही येत? हात वरती करा. अरे वा, भरपूर इंग्लिश वाले आहेत इथे. पण ज्यांचे हात खाली होते त्यांना येते गणिताच्या तासाला. हा, कारण तिथे रोज सांगायला लागते 30 पर्यंत पाठ नाहीत ना गणिताचं तुला टेन्शन. मग 29 पाचे किती? 29 पाचीने सांगितलं मला. हे 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 29 पाचे किती? लक्षात घ्या, ज्या भाषेला शिकवायला कुठलीच जोर जबरदस्ती, दडपशाही, नियम किंवा वेळ किंवा काहीच याचं दडपण नसतं, ती भाषा म्हणजे मातृभाषा. आणि आपली मातृभाषा कोणती आहे? माझी माय मराठी, माझी शान मराठी, माझा श्वास मराठी, माझा विश्वास मराठी. आणि या मराठी भाषेसाठी आपल्याला अविरत कार्य करायचंय. कोण कोण करणार मराठी भाषेसाठी कार्य? काय करायला लागणार? मी इथं आलो ना तेव्हा मला असं वाटत होतं, अरे वा, मला व्याख्यात म्हटलं व्याख्यानच देणार. आता दशरथ उबाळे जाम काय मोठा झाला. ऑफिसमध्ये बसलो आणि समोर वराडे सर येऊन बसले, एक साहित्यिक की ज्यांचं पुस्तक प्रकाशित झालंय. माझी जी मोठी रेष होती ना, तिच्या समोर आणखीन एक मोठी रेष आली आणि हे दशरथ उबाळेची मोठी रेष आपोआप छोटी झाली. ज्या भाषेमध्ये दुसऱ्याला छोट करण्यासाठी त्याची दडपशाही होत नाही, त्याचे विचार खोडले जात नाही, तर त्याच्या विचारांपेक्षा चांगले विचार मांडून आपण पुढे जातो, लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करतो, ती भाषा म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषा साधी सुधी नाहीये. तिचा इतिहास 890 पासूनचा आहे. कर्नाटक राज्यामध्ये श्रवणबेळगोळ येथे एक बाहुबलीचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलंय श्री चामुंडेश्वराय करविले, श्री गंगराज करविले. हे मराठी भाषेतलं पहिलं वाक्य आहे. पहिलं वाक्य मराठी भाषेतलं. त्याच्या आधी मराठी भाषेतलं वाक्य कोणतं होतं आपल्याला माहिती नाही. हे तिथे त्या शिलालेखावर कोरलेलं आहे. 890 साल, इसवी सन 890 मध्ये मराठी भाषेची सुरुवात झाली असं आपण म्हणायला हरकत नाही. तेव्हा लोकांना मराठी भाषा येत होती. क्वाईट. जर तुम्ही बडबड करत असाल आपणा आपसामध्ये तर मग मी निघून जाईल. तुमच्या सगळ्यांशी जाऊ का? हा, मग जेव्हा हसायचंय तेव्हा हसायचं, जेव्हा बोलायचंय तेव्हा बोलायचं, माझ्या मागे म्हणायचंय तेव्हा म्हणायचं, पण जेव्हा ऐकायचं तेव्हा आहे की नाही? हा, मग तुम्हाला चॉकलेट देईल मी जाताना. हा, बॅक टू द पॉइंट. या मुद्द्यावर मराठी भाषा तेव्हा सुरू झाली हा पहिला पुरावा भेटतो. श्री चामुंडेश्वराय करविले असा शिलालेखावर कोरलेला आहे आणि तो पहिला पुरावा सन 890 सालापासून चालू झाली. पण या मराठी भाषेला जनमानसात पोहोचवण्यासाठी जो दुसरा टप्पा आला, त्याच्या आधी मराठी भाषेच्या आधी प्राकृत भाषा, वैदिक भाषा, मग भाषेवर थोडे संस्कार झाले आणि मग भाषा आली संस्कृत भाषा. संस्कृत भरपूर जणांना कळत नव्हती, जनमानसात ती बोलली जात नव्हती आणि मग त्या संस्कृत प्राकृत भाषेच्या शब्दांचे अपभ्रंश झाले आणि मग तयार झाली मराठी भाषा. आणि तो गाडा मराठी भाषेचा पुढे चालत राहिला आणि मग आला संत काळ. का आला? महान संत ज्ञानेश्वर 12व्या शतकात.
त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी सर्व जनमानसांना समजत नव्हती संस्कृत भाषेत लिहिलेली भगवद्गीता म्हणून त्यांनी तिचं मराठी अनुवाद केला भावार्थ दीपिका म्हणून, जिच्या शेवटच्या प्रार्थनेला आपण रोज आपल्या शाळेत म्हणतो, आता विश्वात्मके येणे तोषोने मज द्यावे. हा, मला प्रसन्न हो देवा, आणि माझी ही भक्ती आणि माझे सगळं अर्पण करून मला तू आशीर्वाद दे, सगळ्यांचं भलं कर. मराठी भाषा अशीच नाहीये, फार विचार आहेत तिच्यामध्ये खोल. सुरू कशाने होते? पहिलं अक्षर अ, पहिलं अक्षर मी म्हणतो अ म्हणजे अज्ञान. अ म्हणजे काहीच नाही तुमच्याकडे, कोरी पाटी म्हणून येता तुम्ही शाळेमध्ये, आहे की नाही? काय म्हणून येता? कोरी पाटी म्हणून. आणि शेवटचं मुळाक्षर शिकता काय? ज्ञ. ज्ञ म्हणजे ज्ञान. काय घेऊन जाता तुम्ही जाताना? म्हणजे जेव्हा येता तेव्हा मुळाक्षराचा काय असतो तुम. एवढी चांगली आपली भाषा, तरी पण तुम्ही सहज क्या रे कल तुम किधर था, काय तो नाही आया, काल तू कुठं होता, बोलायला लाज वाटते. पण आपण सहज काय बोलतो? हिंदी. आणि आपले काही काही असतात ना, डायरेक्ट बोलणंच चालू करतात, है ना? आय डोंट नो. हा, मला नाही माहित म्हणायला काय लाज वाटते? संतांनी एवढी परंपरा दिली. आता इथे डान्स झाला ना, मस्त होतं ना, शैक्षणिक गाणं घेतलं त्यांनी, भारूड, है की नाही? दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, बाई सुया घे ग, बाई सुया घे ग, बाई सुया घे ग. भारूड आहे. त्यावेळेला मोबाईल नव्हता, त्यावेळेला टीव्ही नव्हता. मग लोकांचं मनोरंजन कसं होणार? लोकांना बोध कशी मिळणार? लोकांना चांगली शिकवण कशी मिळणार? आणि मग संतांनी अभंग तर आणले, पण सर्वांनाच अभंग आवडत होते का? हा, हाताची पाची बोट सारखी आहेत का? नाही, हाताची पाची बोट सारखी. म्हणूनच या वेगवेगळ्या कलांचा आविष्कार झाला. आणि आपली मराठी भाषा मागे राहणार का? या संत काळामध्ये ओव्या, हा, भारुड, अभंग, गीत हे सगळं यायला लागलं. ही संत परंपरा संत ज्ञानेश्वरांपासून, मी सांगितलं 12व्या दशकामध्ये त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी ही ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तिथून मग संतांची परंपरा, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज या सर्वांनी आपल्यापर्यंत या भाषेला दिवसेंदिवस समृद्ध करत पोहोचवलं. कसं पोहोचवलं? समृद्ध करत पोहोचवलं. प्रत्येक जण त्या भाषेला बोलायचा, प्रत्येक जण त्या भाषेमध्ये जगायचा, प्रत्येक जण त्या भाषेमध्ये रडायचा, प्रत्येक जण त्या भाषेमध्ये वावरायचा. आणि ती भाषा होती मराठी. आणि या मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थाने जर
कुठला काळ असेल तर तो काळ आला, त्या मराठी भाषेला राजकीय वारसा लाभला आणि तो राजकीय वारसा देणारे होते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तो काळ अतिशय धामधुमीचा होता. सगळीकडे अराजकता पसरली होती. उत्तरेकडे मुघलांचं साम्राज्य तर दक्षिणेकडे आणखी मुस्लिमांचं साम्राज्य होतं की जे आपल्या पूर्ण सबंध महाराष्ट्राला बेचिराग करायला देत होते. अशातच जिजामाऊ गरोदर राहिल्या आणि मग शहाजी राजांना त्यांच्या होणाऱ्या बाळाची चिंता सतवायला लागली. त्यांना ते अतिशय त्रासदायक व्हायला लागलं की आता या होणाऱ्या बाळाचं मी रक्षण कसं करू. म्हणून त्यांनी जिजाऊंना आपल्या काही साथीच्या सोबत पुण्याला पाठवलं आणि अखेर तो दिवस उजाडला. तो सोनेरी सण आला, तो सूर्य उजाडला आणि जन्म झाला एक तेजोमय सूर्याचा. त्याचं नाव ठेवलं शिवाजी. शिवाजी आपल्या सवंगड्यांसोबत खेळत असायचे, आपल्या गुरूंकडून गुरु शिक्षण घेत असायचे, त्यांच्या आईंकडून श्रीरामाच्या बोधकथा ऐकत असायचे. आणि अशातच एक दिवस ते व्यथित होते आणि व्यथित असताना त्यांच्या बाल सवंगड्यांनी त्यांना विचारलं, राजे तुम्ही एवढे व्यथित का. तेव्हा ते बोलले की मला माझ्या रयतेसाठी काय करायचंय, माझ्या लोकांसाठी काय करायचंय, माझ्या लोकांसाठी त्यांना त्यांचं स्वतःच राज्य द्यायचंय. आणि त्यांना घेऊन ते सर्वजण रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि तिथे त्यांनी शपथ घेतली, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि तिथून प्रवास सुरू झाला आणि अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. दुर्गपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पंडित कुलवाडी भूषण गो ब्राह्मण बहुजन प्रतिपालक जिजाऊ पुत्र सर्वोत्तमा महाराष्ट्र आद्य दैवतमा श्री श्री श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि इथून मराठी भाषेला राजाश्रय मिळाला आणि मराठी भाषा ही सर्व जनमानसामध्ये पोहोचली. त्यांना आपलंस करून घेतलं आणि मराठीची घोडदौड सुरू झाली. कारण जेव्हा राजाश्रय मिळतो त्यावेळेला त्या भाषेला बळ येतं. ती सर्वांच्या तोंडामध्ये असते, सर्वांच्या कागदावर येते. मराठी शिवाय दुसरं